हॅलो. हॅलो. हॅलो, नमस्कार ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री तुमचा स्वामी व्हिडिओ समर्थ. एवढा व्हायरल होतोय तो हो. आणि मला एवढ्या जणांचे फोन येतायत, की त्या ताई एवढ्या जणांना काय काय प्रश्न आहेत हो ताई. तर जरा ते कशाबद्दल? कमेंटमध्ये काही असेल तर त्याची उत्तरं द्याल का? हो, हो, हो. चालेल ना. ॲक्चुअली हां. ना ताई मी ना असं कमेंट वगैरे ना सहसा करत नाही. अच्छा, म्हणजे नका करू मग ठीक आहे. हां, हां, मग हां. एक शाल्मली म्हणून ठाण्याच्या ताई आहेत. त्यांना तुमचा नंबर देऊ का पाठवून? चालेल, बिलकुल चालेल. काहीच चालेल ना? हरकत नाही. हां, हां. कशाबद्दल पण ताई? तुम्ही ते काय कलशामध्ये नाणं ठेवलं होतं ना? हां, हो, 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 हो. हां, मग ते दर मंगळवारी बदलायचं की एकदा ठेवलं की तसंच मग ठेवायचं मी ते मग मी या कॉलवरच सांगू का कसं करायचं ते? त्यांना त्यांचाही घेऊ माझा का नंबर पण द्या कॉन्फरन्सवर? त्यांना. देऊ का देऊ? बिलकुल द्या, कोणालाही द्या. काही प्रॉब्लेम नाही. बरं, बरं, बरं. हो. चालेल, चालेल. आणि जर वाटत असेल तर मी तुम्हाला जर कॉलवर सांगितलं तर पुष्कळ जणांना माहिती होईल. हां, चालेल, चालेल. हो, अ, हो, हो. सांगू कारण का? त्या हो, हो. ताईंचं असं आहे की तो दर मंगळवारी बदलायचं की नाही, नाही. बघा ताई, ते जे व्रत आहे ना, ते हां. मंगळवारी किंवा शुक्रवारी चालू करायचं. कारण तो हनुमानजीचा दिवस आहे, बरोबर? बरोबर, बरोबर. हां. हां. आणि आ, काय करायचं, मूर्ती ठेवा किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो ठेवा. दास मारुती किंवा वीर मारुती कोणते पण हनुमानजी चालेल ताई. अच्छा, अच्छा. पंचमुखी हां, असेल, यंत्र असेल, काही पण असलं तरी चालतं. असलं तर हां. चांगलंच आहे ना. बरोबर, बरोबर. सुपारी ठेवण्यापेक्षा, आहे हो, की नाही? हो. खरं एक आहे कागद अगदी. आणायला काय लागतं आणि नंतर अ, आपण ते विसर्जित करतोच नदीमध्ये. बरोबर, बरोबर. फेकून तर नाही देत मी कधी. हां, हां. खरं आहे. हो, हो. तर एक तुपाचा दिवा लावायचा आणि एक हां. तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा. पण तिळाचं तेल काळं पाहिजे ताई, काळ्या तिळाचं तेल. काळ्या तिळाचं. मिळतं अच्छा. दुकानात. हो, हं, मिळतं हं, हं. दुकानात. तुपाच्या याला लांबवाट ठेवायची. सॉरी, तिळाच्या फुलवात. तेलाला लांबवाट ठेवायची आणि तुपाला फुलवातच लावावी ताई कधी पण. बरोबर, बरोबर. हां. हो, हो. आणि एक कुठल्या 2 दिव्यांपैकी एकच दिवा ठेवू शकतो. पण मी दोन्ही दिवे ठेवले होते. अच्छा, अच्छा. हां, इच्छा हां. जबरदस्त प्रबळ असल्यामुळे. हां, हां. आणि आपल्याला यथाशक्ती आपल्याला जे वाटेल ते आपण नैवेद्य ठेवू शकतो. त्यात काही पण गोड ठेवू शकतो. असं काहीच नाही. बरोबर. हां, हां, हां. एकही दिवस उपास करायचा नाही आणि सलग, हं. सलग 11 दिवस हे व्रत करायचंय ताई. असं नाही की 11 मंगळवार किंवा 11 शनिवार नाही. सलग हां. 11 दिवस. हं, हं. त्याच्यामध्ये पिरियड्स आले किंवा काही आपल्याला कोणाची डिलिव्हरी झाली की ते विरधी काय तर हो, हो, म्हणतात, हो. सुतक आलं, तर परत सुरू करायचं ताई. अच्छा. हं, त्याच्यात हं. खंड पडू नये. हां, हां, 11 हां. दिवस. ब्रह्मचर्य पण पाळायची गरज नाही. अच्छा, अच्छा. हां, हां. नॉन-व्हेज पण कुठलंही व्रत सुरू व्हायच्या आधी ना ताई 2-3 दिवस तरी आधी नॉन-व्हेज खाऊ नये ताई. बरोबर, बरोबर. हं. हां. आणि 11 दिवस तर खाऊच नाही. अगदी, अगदी. हो, हां, हो, हां. हो. आणि बनवून देता येईल, पण बनवून दिलं तरी अंघोळ वगैरे करून घ्यायची. बरोबर, स्नान करून बरोबर. घ्यायचं. हो. हं, हं, म्हणजे हं, हं. ज्यांना चालतच नाही ते खाऊच शकतात, पण हं. बनवून दिलं तरी हं, हं. कपडे बदलून घ्यायचे अंघोळ करून. बरोबर. हां. हां. आणि 3 टाईम हनुमान चालीसा वाचायची ताई. एक सकाळी आणि वेळ ठरवून घ्यायची. म्हणजे कसं असतं ताई, कधी पण कुठली पण गोष्ट क्लॉकवाईज जर केली, तर बरोबर. मेडिसिन घ्या म्हणा किंवा काही म्हणा, तर त्याचं जास्त फळ मिळतं. अरे वाह! खरं आहे. छान हां. सांगितलं. हां. हां. क्लॉकवाईज जर आपण बरोबर ठेवलं. हं. सकाळी 10ला वाजायची तर 10ला वाचा, 8ला वाचा, 7ला, 6ला कधी. हां. सकाळ, दुपार, संध्याकाळ टाईम ठरवून घ्यायचं. रात्री बरोबर. 12च्या आत कधी पण. हां, 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 हां. हां. कधी पण वाचा. जे ऑफिसवाले आहे ते रात्री येतात. हं, हं. मग ते रात्री वाचू शकतात 12च्या आधी. पावणे 12ला वाचली तरी चालेल. हां. हां, अरे वाह! 3 टाईम वाचायची. हं, हं. 11 दिवस 3 टाईम एकच वेळा वाचायची. म्हणजे दिवसातून 3 वेळा वाचायची हनुमान हं, चालीसा. हं, 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 हं. बरोबर? आणि बरं. कलशामध्ये एक लवंग आणि एक शिक्का आणि पाणी झाकून ठेवायचं ताई. बरोबर. अच्छा. हां. त्यातलं पाणी पण बदलवायचं नाही 11 दिवस. हो तसंच का? ठेवायचं ते कलश. हां, 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 हां. साधी, सोपी, सरळ पूजा आहे ती. हो. हो. आणि नंतर पहिल्या दिवशी तर आपण संकल्प सोडतो. संकल्प सगळ्यांनाच सोडता येतो. बरोबर. हो. फुल, पाणी, काय अक्षता घेऊन किंवा तसंही बोललं तरी चालतं ताई. हां, फक्त भाव पाहिजे. भाव पाहिजे. अगदी हो. बरोबर आणि बोललात. हां. हनुमान चालीसा वाचताना आसन असावं मला असं वाटतं. एकच आसन 11 दिवस. ते धुवू नये 11 दिवस. म्हणजे असं एक व्रत करायची विधी असते. हो, हो, हो. हो. ते करायचं ताई. आणि हं, 12व्या दिवशी त्यातलं पाणी जर चांगलं असेल, तर आपण हं. एक-एक घोट पिऊ शकतो किंवा खराब वाटलं, खराब झालं असं वाटलं, कारण काही होऊ नये बरोबर, तांब्यातलं बरोबर. असल्यामुळे, त्यामुळे झाडात टाकून द्यायचं ते पाणी. बेसिनमध्ये नाही फेकायचं कधीच. हां, 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 हां. झाडात बरोबर. टाकून द्यायचं. आणि समजा तुम्हाला ताई कुठल्या इंटरव्ह्यूला जायचंय किंवा कुठलं टेंडर पास झालं पाहिजे असं वाटतंय ताई, कोर्ट हं, हं. केस आहे आपल्या बाजूनी जर खरं असेल तर.
हं, हं, हं. आपलं हां. किंवा ताई मुलगी बघायला जायचं आणि ती मुलगी पाहिजे किंवा मुलगा असं वाटतं तोच व्हावा हां, मिळावा. मिळावा. हां, हां. कुठल्या पण इच्छेसाठी हे व्रत करू शकतो. ते लवंग आणि शिक्का ते सोबत घेऊन जायचा. ओह! अच्छा. हां, हां, हां. सोबत घेऊन जायचा. कोणाशी बोलणं करायचंय किंवा घराची डील करायची आहे. हं, हं. हां, आणि पण मग सगळं ज्याने संकल्प सत्यवाची बाजू केला पाहिजे ताई. त्याच्याचसाठी आहे ना ते? काय म्हटलं ताई? ज्याने संकल्प केला त्याच्याचसाठी होईल. त्याच्याचसाठी आहे ते, त्याच्याचसाठी हां, आहे हां, ते. हां, हां. हो. त्याच्यासाठी किंवा आपल्या नवऱ्यासाठी पण देऊ शकतो आपण. अच्छा. हां. बरोबर, बरोबर. नवऱ्यासाठी, मुलासाठी, घरात कोणाहीसाठी. हं, हं, हं. कोणाची तब्येत खराब आहे त्यासाठी. बरोबर. हो. कारण मात्र खरं पाहिजे. कारण आपल्यास कधी पण सत्तेचीच बाजू देव देणार. सत्य. अगदी बरोबर हो, बोललात. हो, हो. जेन्युइनली. बरोबर, आणि बरोबर. मग ताई ते किंवा कोणाला जर ठेवायचं असेल तर आपण झाडात टाकू शकतो, नदीत टाकू शकतो लवंग शिका. मी तर माझ्या जवळच ठेवलं ताई. मी 2 वेळा केलं हे व्रत. आणि आता अच्छा. तिसरं पण होईल आता हनुमान जयंती येते ना. बरोबर, बरोबर. हो, हां, हो, हां. हो. मग त्या दिवशी सुरू कराल का हनुमान जयंतीला? हे बघा ताई, हनुमान हं. जयंतीच्या दिवशी 11वा दिवस आला तरी चालतो किंवा अच्छा. हनुमान जयंतीपासून जरी सुरू केलं तरी चालतं किंवा मध्ये कुठे आली हनुमान जयंती तरी चालतं. अच्छा, अच्छा. माझी ती एक मैत्रीण आहे ताई, त्या दिवशी ती बरोबर 108 वेळा हनुमान चालीसा वाचते हनुमान जयंतीला. बापरे! हो आणि माझे राशी स्वामीच हनुमान आहेत ताई, मारुती अच्छा, आहेत. अच्छा, तर अच्छा, अच्छा. राशी स्वामीचं जर आपण केलं ना ताई किंवा किंवा आपल्या इष्टदेवतेचं केलं तर ते लवकर मिळतं. हां, 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 हां. हं, हं. असं आणि आहे. आईने मुलासाठी किंवा मुलीसाठी केलं तर? कोणासाठीही करू शकतो ताई आपण. अच्छा, अच्छा. खूप हां. सोपी, सरळ, साधं व्रत आहे हे. हं, हं. हो, खूप सुंदर आहे. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही फोन उचललात. हो, कारण हो, आज हो. खूप जणांचे मला फोन आलेत. हो का? मग हां, की आम्ही सगळी बरं, बरं. तयारी करून ठेवली आहे, पण आता पुढे काय करू? पुढे काय करू? हो, त्या दिवशी मी म्हटलं थोडंसं बोलण्याच्या ओघात राहून गेलं सांगायचं क्लिअरली. हां, हां, हां. हो, हो. त्या दिवशी. मग आणि हो, कोणी पण कोणालाही करता येईल ताई. हां, हां. पुरुषही करू शकतात, स्त्रियाही करू शकतात. इव्हन विडोज आहेत ज्या, हां, मला तो हां, हां. शब्द वापरावा पण नाही वाटत विधवा. हां, स्त्रियांसाठी. हां, हां, हां. हो. त्या पण करू शकतात. बरं, बरं. शेवटी परमेश्वर आहे ताई तो. अगदी, अगदी. हो. त्यांच्यासाठी सगळे आणि समानच आहेत. आणि मला काय वाटतं ताई प्रत्येकाने हिंदूनी ताई हनुमानाचं करावं कारण तो संकटमोचन आहे. अगदी, अगदी. किती छान तो बोललात. हां, बरोबर. तो गणपती आणि हनुमानजी संकटमोचन आहेत ताई. बरोबर, आणि बरोबर. ताई तुम्ही कुठले पण व्रत बघा सगळे ना आपल्या शंकर पार्वतीचेच व्रत आहेत. हो, हो, हो. खरंय. मी तर प्रत्येक कुमारिका मुलींना सांगते, की तुम्ही शंकर पार्वतीचं एक व्रत पहिले लग्नाच्या आधी उचलाच उचला. अगदी, अगदी. चांगला मुलगा मिळेल. मी प्रत्येकाला सांगते, की वेळ नाही वाया जाऊ द्यायचा. खरंय, खरंय. हो. आणि ते कुठले पण व्रत करताना ना एकात एक 2 करू नये. हां, हां. हां. सेपरेट, कधी पण सेपरेट गॅप करावे. द्यावी 1-2 महिन्याची. जसं आपण भरभर खाल्लं की पचत नाही तसंच हे आहे. हां. खरंय, काही खरंय. वाचताना सुद्धा 2-2 मिनिटाची गॅप द्यावी ताई. 2-3 मिनिटाची. हो ना? हां, कुठले स्तोत्र, मंत्र वाचलं तर थोडी गॅप देऊन वाचावं 2 मध्ये. बरं, बरं. निवांतपणा दिला हां, पाहिजे. व्रतामध्ये पण 1-2 महिन्याचं अंतर ठेवायचं कुठल्याही व्रतामध्ये. एकात एक हं. कधी करू नये. अच्छा. म्हणजे एकदम अधाशासारखं कशाला करायचं? अगदी बरोबर आहे. खरं. किती छान हो. सांगितलं तुम्ही. जेवण आणि प्रार्थना हे निवांत करावी. अगदी, अगदी. म्हणजे किती मला असं सुंदर, वाटतं. किती सुंदर. नाही, अगदी बरोबर आहे. हो, हो. फार अगदी लाख मोलाचं सांगितलं तुम्ही. हो. आणि ताई अजून एक मी व्रत घेतलं होतं तुळजाभवानीचं 11 शुक्रवारचं व्रत होतं हे. हां, हां, 11 हां, हां. शुक्रवार करायचं ते. त्याचं पण मला भरभरून फळ मिळालं ताई. ते पण खूप सोपी व्रत आहे. हो का? मग त्याचं पण एक हो. दिवशी असं जरा शेअर करा ना ताई. सांगेल ना ताई, सांगेल. माझ्या गुरूंनी सांगितलेलं ते पण त्याचं मला भरभरून मिळालं आणि ते माझ्यासाठी नाही, मी माझ्या दिरांसाठी केलं होतं. अच्छा. हो, माझ्या मिस्टरांनी म्हटलं होतं, की मी माझ्यासाठी संकल्प सोडत होते. पण हां, हां. माझे मिस्टर म्हणाले, "अगं त्याची तब्येत खराब आहे, तू त्याच्यासाठी कर." मग मी केलं तर ताई ते भरभरून मिळालं मला. अरे आणि वाह! खूप सोपी व्रत आहे. ते कोणीही करू शकतं. उपास नाही आणि काही नाही. हो ना? हो, हो, हो. किती छान. ते पण तुम्हाला मग ते टाईम पण असेल तर मी आज सांगेल. रात्री तुम्हाला जमलं तर सांगा, नाहीतर मग मी उद्या, सांगेल परवा ना केव्हाही सांगा. हो, मी कधी कधी करू मी रात्री कॉल तुम्हाला? अ, अ, आज तर मी जरा गावी चाललीये. बरं, बरं. उद्या दिवसभरात चालेल केव्हाही? दिवसा तर मला कधीही चालेल ताई. दिवसा फ्रीच आहे मी. म्हणजे हां, मी हां. वेळ टाईम काढेल ताई. कोणाचं भलं होत असेल तर काय होतं? हो, हो, हो. हो ना. अगदी, अगदी. मग आपल्या आणि मी हो. तुम्हाला ना एक माझा पर्सनल नंबर देऊन ठेवेल. म्हणजे चालेल ना. जेव्हा केव्हा तुम्हाला शेअर करायचं असेल, तर आधी त्याच्यावर मला फोन करत जा. हा हं, कसं हं. सायलेंटवर असतो ना, हा मी शक्यतो म्हणजे जसा अनुभव घ्यायला आता वेळ आहे, हां, हां, हां. त्यावेळेलाच मग मी हे बघते ना. हो, कारण मग हो, इतर हो. वेळेला बिझी असतो, मग ते सारखा फोन वाजतो हा. मग ते आणि ताई डिस्टर्ब अजून होतं. एक व्रत आहे वरद शंकर. ऐकलं हां. असेल तुम्ही. हो, हो.
त्याच्या ते तर मी पोथी वाचूनच केलं होतं ताई. तेही माझ्या मुलांच्या अभ्यासासाठीच केलं कारण माझी दोन्ही मुलं अभ्यास करत नाहीत ना. अच्छा, अच्छा. आणि बघा ताई ते व्रत केलं आणि मला जे कॉलेज माझ्या मुलीसाठी पाहिजे होतं मला तेच मिळालं. टॉप अरे मोस्ट वाह! कॉलेज. वाह! कारण तिला 89% होते. ती पण हुशार आहे ताई 12वी ला. हो का? हो. बघा. आणि ताई मी ओपन मध्ये येते. तर तिचं फोर्थ लिस्टला तिचा नंबर लागला पण तिला तेच कॉलेज मिळालं जे मला पाहिजे होतं. बापरे! बघा. हां, कारण तिची प्लेसमेंट खूप जोरदार आहे किती छान ना त्या ताई. कॉलेजमध्ये. ते पण एक व्रत ताई ते तर मी पुस्तकात वाचून केलं. मला मग जसं ताई वाटेल मी तुम्ही तसं ना हे केलं. जे व्रत करतात ना, ते हां, हां, हां. प्रत्येकाचे एक सेपरेट व्हिडिओ बनवू आपण. चालेल. ताई मी खूप व्रत केलेली आहेत. हां ना? मी टाईम नाही वाया जाऊ देत. मला असं वाटतं, की अरे मी पंचांग कायम बघत राहते, की कुठला सुंदर योगी येतोय. मी हां. पिरियड्स जर आले नाही ताई, तर मी ते खर्च नाही करत तो वेळ. मी वेळ करून लगेच घेते ते. काढणी लावता. हां. लगेच थोडकं का करेना मी करून घेते ताई ते. अरे वाह! हो. जसं खूप आपल्याला जमेल छान. तसं. मी कोणाचं ऐकत नाही बसत किंवा सगळं त्याच्यातलंच करत नाही. मी माझ्या डोक्याने करते. हां. किती हो. छान हो ताई. फक्त भाव पाहिजे आपला बस. खरं अगदी आणि बरोबर मला बोललात. मिळालंही नाही त्याचं तरी मी करते. कारण फळाची अपेक्षा ठेवायचीच नाही. अगदी बरोबर आहे. करत राहायचं ते डिपॉझिट राहतं. बरोबर, ते बरोबर. कधीतरी कामात येतं माझी आई म्हणते. खरंय, खरंय. कधीतरी कामात येतं. हो, किती सुंदर. हो. हो, खरंच, हो. खरंच. मी हो. शेअर करते हां ताई. चालेल ताई. ओके हां. ताई. श्री ओके. स्वामी आणि समर्थ. तुम्ही त्यांना नंबर द्या माझा त्या कोण शाल्मली म्हणालात. बरं, बरं. बरं, बरं. चालेल. हां. ओके, ओके. श्री स्वामी ओके बाय. समर्थ. श्री हां. स्वामी समर्थ.